पाटील हे उपोषण सोडायच्या वेळेस बार्शीचे आमदार मध्यस्थीला होते, त्यांचं काही बोलणं झालं. आता काही बोलणं होते का त्या आमदारासोबत? 2-3 दिवस आधी केलं तर आमच्या पोराने फोन म्हणलं घ्या तरी बोलून त्यांना कुठं आले विचारू, रेल्वेत आणलंय काय आरक्षण, उतरू लागाल माणसं लागले आरक्षण. तर ते म्हणला मला आगूट लागली, त्याला संडास लागली. हा ते म्हणला मी बाथरूमातच बसून. मग खरं सांगत होता का काय माहिती, का भांड्यातच झोपलाय त्या काय माहिती. ती म्हणत होता मला हागायला आली, काय काय लागत असतं आखाडात ते लागलं होतं म्हणला मला. हा जे बोललाय ते बोललाय, काढा म्हणलं त्याचे तुमच्याकडे यंत्रणा आहे फोनवर म्हणलाय का नाही. आता आम्ही काय रेकॉर्डिंग फेकून तसले धंदे करीत नाहीत आम्ही. ते म्हणलाय का नाही बघा ते फोनवर. म्हणलं मग जाऊन द्या त्याला संडास बरी झाल्यावर चट येईन, जरा पातळ होत असेल तर गट झाल्यावर येईन. सध्या तर याय ना काडी तर लावून ठेवली. आता गेला माघारी लई फडून साबण पाठीला, मला रात्रीच पळत आलता बिचारा. ते 2-3 रूम आलं ते घाम पुसायला, ते लय आलता तरातराने. आम्ही त्याला सन्मान दिला होता, दिले आमची जात खड्ड्यात लुटून देईनी देवेंद्र फडणवीसचं ऐकून. आमदार आहेतच ना ते रावसाहेब दुशी त्याला, कारण ते त्यांच्याच भरोश्यावर आम्ही भरोसा ठेवला होता ना, विश्वास ठेवला ना. कमी विश्वासात गेला माझ्या जातीचा आमदारानं, स्वतःच्या नेत्यासाठी, स्वतःच्या पक्षासाठी. काय झालं आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही काय झालंय. तर समन ठेवा म्हणले ना, संवाद ठेवला होता आम्ही. फडणवीस साहेबाशी संवाद ठेवायचा, कारण ते आमचे दुश्मन शत्रू नव्हते. म्हणलं आमच्या जातीचं कल्याण होईल. आम्ही कोणावर विश्वास ठेवतो, कोणावर पण. उद्या तुम्ही जरी म्हणले पत्रकार बांधव आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही मध्यस्थी करून सरकारशी मागणीबाबत करतो, तरी मी हा म्हणून. मी लय भोळा आहे, मी लय साधा आहे. मला वाटतं कोणाच्या हाताने माझ्या समाजाचं कल्याण व्हावं, कोणाच्या हाताने माझं कल्याण व्हावं. तसं ते आमदारांना नाव आलं, म्हणलं चला फडणवीस साहेबांनी तुम्हाला पाठवलंय, संवाद सुरू ठेवा. आम्हाला आरक्षण द्या, केसेस मागूया, आम्हाला काय गरज आहे, सगळा मराठा समाज तुम्हाला डकार येऊन नाच. आमचं काय स्वप्न आहे, आम्हाला काय राजकारण नाही करायचं. आजही म्हणतोय मी, उपोषणालाच विस्तार केला मी त्यासाठी बसायला लागलोय की मला आणखीन राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्हाला आणखीन एक संधी आहे, आम्हाला आमचं आरक्षण द्या. आणि एकदा जर मी राजकारणात उतरलो तर सगळे पाडल्याशिवाय मागे सरकणार नाही. मग हे मी जाहीर सांगतो, पुरे पाडल्याचे झोप येणारच सगळे, किती एक करा तुम्ही.